नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जवळपास 1 ऑगस्टला आता 20 ते 25 दिवस उलटलेले आहेत आणि जी ई पीक पाहणीची सोय शेतकऱ्याला त्याच्या शेताचा जो पीक आहे, घेतलेलं पीक असेल ते सातबाऱ्याला जोडायसाठी ई पीक पाहणी ॲपद्वारे त्याची नोंदणी करणं कंपल्सरी केलं होतं। आता त्याला जवळपास 20 ते 25 दिवस उलटलेले आहेत, परंतु अद्याप फक्त 7% शेतकऱ्याने किंवा क्षेत्रफळ जे आहे ते यशस्वीरित्या ई पीक पाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे 93% क्षेत्रफळ अद्यापही ई पीक पाणी किंवा त्याच्या सातबाऱ्याला ह्या पिकाची नोंद झालेली नाही आहे। आपण पाहतो राज्यभरात जवळपास 143 लाख हेक्टर क्षेत्रफळ आहे, जे की पेरणी अंतर्गत खरीप हंगामामध्ये नोंदवलं गेलं आहे। त्यापैकी केवळ 10 लाख हेक्टर क्षेत्रफळ यामध्ये ई पीक पाणी ही झालेली आहे। म्हणजे अशा प्रकारे 25 दिवसात जर केवळ 10% किंवा 7% म्हणता येईल हे क्षेत्रफळ नोंदणी होत असेल आणि उर्वरित आता त्याची जी शेवटची तारीख आहे ती 15 सप्टेंबर आहे, म्हणजे 20 दिवसात 93% क्षेत्रफळ जर ई पीक पाण्यामध्ये नोंदणी करून घ्यायचं असेल तर ते शक्य होणार आहे का? त्यासाठी शेतकऱ्याला काय काय समस्याला सामोरं जावं लागतं आहे। एकीकडं शेतकऱ्याला ई पीक पाणी बंधनकारक केलेलं आहे आणि शेतकरी झुंज देतोय ॲपवरती, परंतु त्याला त्याच्यामध्ये यश मिळत नाहीये। आणि दुसरीकडे तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हटल्यासारखं ई पीक पाणी म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ई पीक पाणी आता बंधनकारक ठरलेलं आहे। सविस्तर चर्चा करणार आहोत याच विषयावरती की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे। आपण पाहतो की एकीकडे ई पीक पाणी आता सर्वत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मग ई पीक पाणी मुळे काय काय लाभापासून वंचित राहू शकतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। सर्वप्रथम जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल, जे काही त्याचे निकष असतील त्यानुसार जर पीक विमा मिळवायचा असेल तर तुमचं ई पीक पाणी असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अतिवृष्टी किंवा आणखी नैसर्गिक आपत्ती आहेत यासारख्या गोष्टीतून जर सरकारमार्फत अनुदान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ई पीक पाणी करले गेलं आवश्यक आहे। म्हणजे आता जे काही पंचनामे होणार आहेत, पंचनामे जरी झाले, तुमचा अहवाल जरी पुढे गेला, तुमचं नाव जरी असलं आणि ई पीक पाणी जर तुमची झाली नसेल किंवा तुमच्या सातबाऱ्याला पिकाची नोंद नसेल तर तुम्हाला अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीचं अनुदान हे प्राप्त होणार नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ॲग्रिस्टॅक मार्फत जर ज्या काही योजना आहेत, जसं की महाडीबीटीचं पोर्टल आहे किंवा जनसमर्थ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही KCCला अप्लाय करू शकता। जर तुमचे ई पीक पाणी झाली नसेल, सातबारा कोरा असेल खरीप हंगाम 2025चा, तर तुम्हाला त्याचाही लाभ मिळणार नाही। सोबतच आपण पाहतोय की आता कापसाचा भाव हा पडलेला आहे खरीपमध्ये, आणि जर तुम्हाला अशा वेळेस सोयाबीन किंवा कापसाचा भाव पडलेला असेल आणि तुम्हाला सरकारवरती म्हणजे जे काही फेडरेशनला तुम्हाला नोंदणी करायची आहे, सरकारकडे विकायचं आहे, फेडरेशनमध्ये तुम्हाला पीक तुमचं हमी भावाने विकायचं असेल तर हमी भावामध्ये पण तुम्हाला सवलत पाहिजे असेल तर सातबाऱ्याला पिकाची नोंद असणं अत्यावश्यक आहे। म्हणजे ई पीक पाणी करणं गरजेचंच झालेलं आहे। त्यासोबतच जर तुम्हाला आता नवीन पीक कर्ज पाहिजे असेल किंवा तुमचं पीक नवं जुनं करायचं असेल, घेतलेलं कर्ज फेडून परत एकदा कर्ज घ्यायचं असेल तरीही तुम्हाला ई पीक पाणी म्हणजे सातबाऱ्याला पिकाची नोंद गरजेचं आहे। अशा प्रकारे 4 ते 5 गोष्टी आहेत ज्या जर तुमचं ई पीक पाणी नसेल तर या 4 ते 5 गोष्टीला तुम्ही मुकू शकता। जर एवढंच महत्त्व या ई पीक पाणीचं झालेलं आहे आणि 15 तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे, केवळ 25 दिवस 20 ते 25 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, 93% शेतकरी अद्यापही या प्रक्रियेमधून बाहेर आहेत आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम हा सगळ्यात राहणार आहे। आशा करूया तुम्हाला येणारा जो काळ आहे त्यामध्ये सर्व्हर व्यवस्थित चालेल किंवा सरकार यामध्ये जी काही वाढ आहे, वाढीव तारीख आहे ती वाढीव तारीख देईल। आणि कारण पीक वाढवून तारीख किती देणार, कारण पीक पण जागेवर पाहिजे, किंवा ऑफलाईन पद्धतीनं जसं की आपण मागच्या 2 वर्षी केलेलं आहे अशा प्रकारे जर काही मुभा यामध्ये देण्यात आली तर शेतकऱ्याला जे काही 93% शेतकरी राहिलेले आहेत, आता अद्याप क्षेत्रफळ राहिलेलं आहे ते आता ई पीक पाणीमध्ये येईल। याबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ते वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।